2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी काहीतरी रेअर पाथ करावं म्हणून मी, कृष्णा, महेशदादा आणि सागर व त्याची वाईफ आम्ही सर्व सुदर्शन दादांच्या मार्गदर्शनाखाली भल्या पहाटे निघालो. दादा आज स्वतः चक्रधराच्या भूमिकेत होते, त्यामुळे गाडी सुसाट वेगाने भगूर मार्गे निघाली. पहिलं डेस्टिनेशन होतं चेमदेवाची गुहा. पहाटेचं कोवळं ऊनसुद्धा आम्ही नवीन काहीतरी पाहणार म्हणून अधिक प्रसन्न वाटत होतं. थोडं पुढे गेल्यानंतर रेल क्रॉसिंग लागलं. आजही ट्रेनविषयी तेवढंच कुतूहल आहे, जे की लहानपणी होतं. तुम्ही याला रिलेट करतात का? करत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे गाडी टाकेत, म्हैसवन घाट, एकदरे गाव असं करत चेमदेव डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या खिरविरे गावाला येऊन पोहोचली. तिथेच डोंगराच्या पायथ्याला गाडी लावली आणि आम्ही छोटेखानी ट्रेकला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याला बऱ्यापैकी झाडी असल्यामुळे आधीचा चढाव अंगावर आला नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण नगर जिल्ह्यात जरा चढाई सुरू केली, त्यामुळे दम लागलेला होता. आज आपण आहे ना नगर जिल्ह्यातल्या एका नैसर्गिक आश्चर्य असणाऱ्या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे हा किल्ला नाही आहे, एक ट्रेक आहे आणि त्या ट्रेकला व्हिजिट करायला आपण आलेलो आहोत. तर त्या स्थळाचं नाव आहे चेमदेवाची गुहा, असं त्या ठिकाणाचं नाव आहे. त्या ठिकाणी आपण चाललो आहे आता ट्रेकला. ऑलरेडी आपले काही लोक वर चढलेत आणि काही मागून येत आहे. तर कसं आहे हे ठिकाण आणि काय पद्धतीचं ते आश्चर्य आहे, कोण कोण आहेत आपल्यासोबत, हे सगळं बघून घेऊया आणि जाणून घेऊया. चला तर मग. साधारणतः 10 मिनिटांच्या चढाईनंतर येऊन पोचलो ते 2 डोंगराच्या खाचीत. त्या ठिकाणी स्थानिकांनी वाघ्या देवाची स्थापना केलेली दिसली. ट्रेक करत करत आपण आता इथं 2 डोंगरांच्या खिंडीमध्ये आलेलो आहोत आणि इथं ही वाघ्या देवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. स्थानिक आदिवासी लोक हे वाघाला सुद्धा पूजतात, त्याचं हे प्रतीक. आपल्यासोबत आज महेश दादा जोडलेले आहेत, महेश शिरसाट. ज्यांचं आपल्याला आधुनिकतेच्या बघितलं तर एक सिमेंटची मूर्ती बघायला मिळते. त्याचप्रमाणे जे पुरातन जे आपण मूर्ती बनवण्याचं जे माध्यम वापरत होतो, दगड आणि लाकूड, तिथे लाकडामध्ये पण आणि दगडामध्ये पण मूर्त्या बघायला मिळतात. 2 तांदळा स्वरूप आहे आणि 2 लाकडामध्ये बनवलेले. आणि महेश दादांचं थोडक्यात जर काय म्हणता ना ओळख करून द्यायची म्हटली तर महेश दादांचा हा लेणीशास्त्र आणि मंदिर वास्तुकला जी आहे, वास्तुनिर्माण शास्त्र जे आहे, त्यामध्ये गाढा अभ्यास आहे आणि त्याचविषयीची जी माहिती ते अतिशय म्हणजे त्यांना मुखोद्गत आहे आणि ते एकदम खेळीमेळीने आणि सगळ्यांना समजेल या पद्धतीने ते सांगत असतात. आणि महेश दादांसोबत ट्रेक करण्याचा हा यावेळेचा पहिला प्रसंग आहे. आतापर्यंत खूप वेळा ठरलं होतं, पण आता पहिल्यांदा ठरलं. शिल्पाचा जर प्रवास बघत गेलो किंवा शिल्पाचं पुसण्याची पद्धत जर आपण बघत गेलो किंवा शिल्प कसे कसे विकसित जर बघत गेलो तर आपल्याला तर छान नमुना बघायला मिळतो. एक तांदळा स्वरूपात जो दगडाचा, बरोबर, त्याच्यानंतर काष्ट, लाकूड, त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. आणि हे दोन्ही काष्ट किंवा हे जे नाशवंत असल्यामुळे त्याच्यानंतर कुठं सिमेंट वगैरे किंवा हा प्रकार वापरून बनवलेली आधुनिकता. म्हणजे इथं 3 प्रकारचे 3 कालखंड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात बघायला मिळतात. खूप छान ठिकाण. वाघ्या देवाला भेटून साधारणतः 10 मिनिटांच्या चढाईनंतर आपण पोहोचतो ते मुख्य शिखराजवळ. या शिखराच्या आत चेमदेव गुहा आहे. बरोबर काही नाही का असं भत्ता भिजायला काही नाही का? आपण तिथून सुरुवात केली होती आणि असे त्या डोंगराच्या त्या धारेवरनं चढत मग खिंडीत आलो आणि मग अशी इकडे वरती आलो आपण. आणि आता ही इकडे ती गुहा आहे आणि त्याची आता काय माहिती आहे, काय ते नेमकं चमत्कार आहे, तो आता आपल्याला दादा सांगणार आहे. ही चेमदेवची गुहा आहे आणि हे एक सह्याद्रीमधलं आश्चर्य आहे, भौगोलिक आश्चर्य. जेव्हा ज्वालामुखीतून हे निर्माण झाले पर्वत असं म्हटलं जातं, तर त्यावेळेस ज्वालामुखीची काही राख वगैरे ही सुरुवातीला ह्याच्यामध्ये असावी आणि ती राख जी आहे ती हवेने आणि नंतरच्या इरोजनने निघून गेली आणि ह्या पोकळ्या तयार झाल्या. ह्या नैसर्गिक पोकळ्या आहेत आणि ही चेमदेवची गुहा आहे. तुम्हाला जर इथून बघितलं तर सरळ एक आरपार होल दिसेल.
आणि आरपार होल जे आहे ते तिकडे उजेड दिसतोय. तसंच मध्ये गेलो की उजवीकडे आणि डावीकडे असे दोन्ही बाजूला पण 2 ओपनिंग्स आहेत आणि असं प्लस आकारामध्ये ही जी आहे ही घळ तयार झाली किंवा गुहा तयार झाली. त्याच्यामध्ये एका बाजूला असं एक ज्वालामुखीचं जसं शिवलिंग असतं तसं एक लिंग आलंय. त्याला गावकऱ्यांनी पूर्वीपासून शेंदूर वगैरे लावून चेमदेव असं नाव दिलेलं आणि ते चेमदेवाची इथे पूजा करायला येत असतात. तर असं ही चेमदेवाची गुहा. तर आता आपण नगर जिल्ह्यातील एक नैसर्गिक आश्चर्य असणाऱ्या चेमदेवाची गुहा किंवा चोमदेवाची गुहा या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला हे सगळं म्हणजे दगडावरती ना सगळा पांढरा पडलेला दगड दिसत असेल, पण ते जर बघायला गेलं तर रंग नाहीये किंवा ते दगडाचा रंग तसा आलाय असं काही नाही. तर मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण जे दगडफूल म्हणून जे वापरतो ना, तर ते हे आहे. आणि ते आताच मगाशी मी उकरलं तर ते हे बघा, त्याला पर्लटम असं काहीतरी त्याला नाव आहे एक सायंटिफिक जर म्हणायला गेलं तर. आणि ते ह्या ठिकाणी आहे. आणि खरंच हे एक वेगळं आश्चर्य आहे निसर्गाचं. आज मी पण पहिल्यांदा अनुभवलं की दगडफूल नेमकं काय असतं. तर आता आपण ह्या चेमदेवच्या गुहेमध्ये आहो. आणि खरंच काय म्हणजे आश्चर्य म्हटलं पाहिजे की ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर आतमध्ये ही राख साचून राहिलेली असेल आणि ती राख नंतर उडाली हवेच्या सगळ्या दाबामुळे वगैरे. आणि मी आता एंट्री पॉइंट या ठिकाणावरनं केलाय. हा भाग तुम्ही बघत असाल इकडे या बाजूने आलो. त्याच्यानंतर हे एक मुख, नंतर हा इकडे कृष्ण इकडे पोचून गेलेला आहे. तो तिकडे कृष्ण बसलाय. खूप प्रकाश म्हणून चेहरा दिसत नाही त्याचा नीट, पण तिकडे कृष्ण. हा हे एक दुसरं मुख, हे माझ्या मागे एक मुख आहे अजून, आणि हे 4थं मुख. आणि या ठिकाणी ती चेमदेवांची जी म्हणजे काय झालंय लावारस आणि ती पिंड सारखा आकार बनलाय. आणि त्यालाच सगळे जे गावकरी जे आहेत ते अगदी म्हणजे काय म्हणतात श्रद्धेने पुजतात महादेव म्हणून. आणि त्यांना चेमदेव महादेव असं म्हणतात. आणि चेमदेव याच्यासाठी म्हणून की असं चेमल्यासारखे म्हणजे आपण असं अंकुंचन पावल्यासारखं शरीर आपल्याला याच्यात आत टाकावं लागतं, म्हणून चेमले जातो, त्यामुळे चेमदेव असं त्याला नाव पडलेलं आहे. आणि खरंच हा एक वेगळाच आश्चर्य आहे महाराष्ट्रामध्ये, की महाराष्ट्र काय भारतामध्ये असू शकतो असं म्हणू आपण शकतो याला. कारण 4 म्हणजे त्या गुहेला 4 टोकं आहेत, 4 बाजू आहेत, 4 बाजूला जाता येतात. याच्यातल्या एका बाजूला तो कृष्ण गेलाच आहे, ह्या बाजूला जाणं पण मुश्किल आहे, आणि या बाजूला पण तिकडे पुढे पलीकडे जाणं मुश्किल आहे. 2 बाजूंना आपण जाऊ शकतो, पण 2 बाजूला जाता येत नाही. आणि ही एकमेकांना छेदलेली अशी प्लस साईन मध्ये अशी गुहा आहे बनलेली. खरंच विशेष आहे.
चेमदेवाची गुहा पाहून आम्ही पुढे गेलो ते कोंभाळणे या गावी. तर आपण चेमदेव ह्या नैसर्गिक आश्चर्याला भेट दिल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोंभाळणे ह्या गावी आलेलो आहोत. अकोले हा तालुका येतो याच्यातला. आणि या ठिकाणी ह्या एका माळरानावरती एक महिला जी आहे ना ती गाठोडं घेऊन चालली होती. आणि त्या महिलेला जे आपले बियाणांची भारताची जी एक संस्था आहे त्या संस्थेच्या काही लोकांनी हेरलं आणि विचारलं की बाबा तुम्ही हे नेमकं काय घेऊन जाता. तर ज्या वेळेला त्यांनी ते दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर त्यांचा प्रवास काही वर्षानंतर झाला तो सरळ राष्ट्रपती भवनापर्यंत आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला. तर असं काय होतं तर ते होतं म्हणजे बियाण्यांचं एक देशी बियाण्यांचं वाण त्याच्यामध्ये होतं आणि ते त्यांनी वर्षानुवर्ष ते या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या घरामध्ये सांभाळून ठेवलेलं होतं. म्हणजे जे आपण गावठी बियाणं म्हणतो ते. आणि आत्तापर्यंत त्यांच्या नावावरती जवळजवळ 154 प्रकारचे बी बियाणे जे आहेत असे गावठी वाण जे आहेत ते त्यांच्या नावावरती रजिस्टर्ड आहेत. आणि त्यांचं नाव जर म्हणायला गेलं तर राहीबाई आणि त्यांना सगळे आता बीज माता याने ओळखतात. त्यांचाच हा सगळा प्रवास आपण आता बघणार आहोत. अजूनही रस्ते नाही येत आमच्या गावाला. तेव्हा तर अजिबातच नव्हते. मग 10-20 किलोमीटर पाठीची वाळ बांधायची दवाखान्यात जावं लागायचं. मग दवाखान्यात जात तर माझ्या एक दिवशी विचार डोक्यात आला का पूर्वी एवढं खडतर प्रवास होता. पूर्वी म्हणजे किती महिला डिलिव्हरी झाल्या तरी त्या घरी डिलिव्हरी व्हायच्या. कधी दवाखाना माहीत नव्हता. माझे स्वतःचे अनुभव. माझे 4 बाळांना मी गायच्या मोठ्या जन्म दिला. 12 दिवसापासून शेतात कामं केली पण कधीच आजार म्हणजे कधी कळालंच नाही. आणि कधी गोळी दवाखाना कधीच लागला नाही. आणि जेवढ्या घरात सुविधा होत चालल्या तेवढ्या घरात आजार सुरू झाले. बीज मातांनी आपला अनुभव आमच्या समोर सांगितल्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार, पंतप्रधान, राष्ट्रपती सोबतची त्यांची असणारी क्षणचित्रे, त्यांनी जपून ठेवलेले वाण इत्यादी सर्व दाखवले. तब्बल 2 खोल्या भरून असणारा हा ठेवा पाहून आम्ही अवाक झालो नसतो तर नवल. त्यानंतर राहीबाईंनी आधी ज्या साध्या मातीच्या खोलीत त्या वाण सांभाळून ठेवत ती खोली आम्हाला दाखवली. खरंच एखादा व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहिला तर तो कुठल्याही परिस्थितीतून आलेला का असेना तो किती उच्च स्तरावर जाऊन पोहोचतो याचं अतिउच्च उदाहरण राहीबाई उर्फ बीजमाता आहेत. त्यानंतर आमचा रथ निघाला तो केळी या गावी. या गावात आहे केळेश्वराचं स्थान. हे महादेवाचं मंदिर पेशवेकालीन असून असं म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ते या मंदिरात दर्शनास आले होते. स्थानिकांच्या मते मंदिरा शेजारील कुंडात स्नान केल्याने सर्व प्रकारचे त्वचारोग बरे होतात. केळी गावातून आम्ही निघालो ते टहाकारी येथे. टहाकारीला आहे जगदंबा मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. या मंदिरावर आपल्याला अनेक मैथुन शिल्प, सूरसुंदरी, मकरमुख इत्यादी अनेक सुंदर अशा शिल्पाकृती पाहावयास मिळतात. महेश दादांनी या ठिकाणी आम्हाला मंदिर वास्तुशैलीतील अनेक बारकावे सांगितले. या मंदिराचा सभामंडप तसेच अंतराल व गर्भगृहावरील नक्षीकाम खरंच अप्रतिम असे आहे. आपण ते अवाक होऊन पाहतच राहतो. टहाकारीच्या जगदंबा मातेचे दर्शन घेऊन आम्ही आमची परतीची वाट धरली. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबत व्हिडिओला लाईक आणि शेअरही नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अजूनही राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मी आपला निरोप घेतो. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा आणि जवळच असणाऱ्या अशाच एखाद्या सुंदर अशा ठिकाणांची सुद्धा. धन्यवाद.